मला प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झालेला आहे. राष्ट्रवादीने नाराजी जाहीर केली. तुम्ही काही हरकती सूचना नोंदवणार आहात? हरकती सूचना तर आम्ही काही नोंदवणार नाही, परंतु ज्यावेळी लोकसभा विधानसभेच्या ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सर्व NCP असन, शिवसेना असन, सर्व घटक पक्षांना मिळून ज्या पद्धतीने निवडणुका आम्ही लढवल्या होत्या त्यावेळेस सर्वांना त्या ठिकाणी बोलवलं जात होतं. परंतु त्यावेळी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा विषय ज्यावेळेस आला त्यावेळेस कोणालाही त्यांनी विचारात घेतलं नाही. त्यामुळं थोडी आमची त्याबद्दलची नाराजी आहे, परंतु आम्ही महायुती म्हणूनच या ठिकाणी लढणार आहोत. जो आमच्या वरिष्ठ पक्ष नेत्याचा जो आदेश आहे त्या पद्धतीने आमचं कामकाज या ठिकाणी चालू आहे. हा आराखडा आल्यानंतर कार्यकर्त्यांना काय सूचना केल्या? बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की आत्ता ज्या पद्धतीने प्रभाग झाले तिथं तुम्ही लोकांच्या घरी घरी जावा. जे महाराष्ट्र राज्याचे त्यावेळी माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेने जे काम केले, जे कार्य केले ते तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचवा. गट प्रमुख असन, शिवदूत असन, ह्या पद्धतीचे तुम्ही सर्व कामकाज चालू करा. प्रभावी बैठका आम्ही आता चालू करतोय. प्रत्येक प्रभागातून कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम, त्याचं कार्याचा अहवाल आम्ही सगळं कामकाज या ठिकाणी चालू केले. कालच आमची त्या ठिकाणी बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेली होती. किती प्रभागात तयारी सुरू केली? आम्ही आता तरी 35 ते 40 जागा आम्हाला महायुतीत मिळाव्या म्हणून अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या पद्धतीने आमचं कामकाज चालू आहे. जेवढेही 41 प्रभाग आहेत त्या 41 प्रभागात आमचे सर्व आता कामाला आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना लावलेलं आहे. म्हणजे जर महायुती नाही झाली तर स्वबळाची तयारी आहे का किंवा तशी ताकद सेनेची आहे? शेवटी बघा, आता तर आम्ही महायुती म्हणून लोकसभा विधानसभाच्या निवडणुका या ठिकाणी पार पडलेल्या आहेत, त्या पद्धतीने काम केलेलं आहे. शेवटी वरिष्ठ जे निर्णय घेतील, आमचे पक्षाचे नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील ते शेवटी आम्हाला मान्य असेल. परंतु आज तरी आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोर जात आहे. हे पण स्वबळावर लढण्यासाठी सेनेची पुण्यात तेवढी ताकद आहे का किंवा तुम्ही तशी तयारी केलेली? बघा, शिवसेनेची ताकद जेवढी मर्यादित आहे, पण ज्या ठिकाणी आमचं प्राबल्य आहे, ताकद आहे, त्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी ताकद देणार आणि त्या ठिकाणी त्या प्रभागाला आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी कशी आमचे शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील यासाठी आमचं काम चालू आहे. त्यासाठी आमचे सर्व कामं या ठिकाणी चालू आहे. आणि तुम्हाला तर माहिती की मुख्यमंत्री ज्यावेळेस आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होते त्यावेळी त्यांनी अतिशय चांगलं काम त्या महाराष्ट्र जनतेसाठी केलेलं आहे. पुणे शहरासाठी केलेले लाडकी बहीण अशा असंख्य योजना आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथभाई शिंदेने आणलेल्या. त्यामुळे बरेच मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे साहेबांवर लोकांचा एक आपुलकी प्रेम आहे. आणि पहिल्यांदा लोकसभा आणि विधानसभा नंतर पहिल्यांदा आम्ही काही उमेदवार आहे आमचे ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणार आहे. त्यामुळे लाडकी बहिणी अशा ज्या काही योजना आणल्या नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला होणार आहे. तर आता महायुतीमध्ये तुमचा मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीने स्पष्ट नाराजी केली आहे आणि भाजपने युती धर्म पाळला नाही असं ते म्हणाले. सेनेची काय भूमिका? मागाशी मी तेच सांगितलं तुम्हाला की लोकसभा विधानसभेला ज्या पद्धतीने NCP, शिवसेना सर्व घटक पक्षांना घेऊन ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या होत्या त्याच पद्धतीने त्यांनी ज्यावेळी पुणे महानगरपालिकेची ज्यावेळी प्रभाग रचनाचं कामकाज चालू झालं होतं त्यांनी सगळ्यांना बोलवलं पाहिजे नव्हतं, ते त्यांनी बोलवलं नाही म्हणून ते सर्व नाराज आहे. भाजपने युती धर्म पाळला नाही. बोलवलं पाहिजे, युती धर्म पाळलाच ना, त्यांनी बोलवायला पाहिजे नव्हतं, ते बोलवलं नाही म्हणून सगळे NCPचे लोक नाराज आहे. काही लोक हरकती घेतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.